गेल्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ कॅम्पेन राबवत मोदींच्या कारभारावर टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय। या पार्श्वभूमीवर मनसेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवक्ते अविनाश अभ्यंकर कोल्हापुरात आलेत। आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे विभागवार मेळावे आणि दौरे आयोजित केले जाणार असून पक्षाचा सन्मान कायम ठेवूनच मनसे प्रचारात सक्रिय राहील असं अभ्यंकर यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मनसे ताकदीनं उतरणार असल्याचंही अभ्यंकर यांनी सांगितलं। पण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्हे असतील, सर्व तालुके असतील, तिथे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पक्षाचे नेते, पदाधिकारी, सरचिटणीस, इतर महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते मेळावे सभा घेऊन ही जी आता संधी मिळालेली आहे त्याचं उत्तम प्रकारे येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे आपल्याला नियोजन करता येईल ह्याचा आम्ही सर्वजण विचार करतो आणि त्याप्रमाणे काम करतो। तसा मला राजसाहेबांचा आदेशच आहे की आता जी संधी आली आहे त्याचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा प्रचार कसा होईल आणि ॲट द सेम टाईम आपल्यामुळे आपण ज्यांना पाठिंबा दिला आहे त्याच्यामध्ये आपला कसा मोठा वाटा दिसेल आणि जो काम करेल तोच टिकेल, तो नुसता पदावर काम न करता राहणार नाही। पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, राजू जाधव, नागेश चौगले, विजय करजगार, अभिजित राऊत, अभिजित पाटील, अमित पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।